आज महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार सध्याच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाविषयी शेतकऱ्यांचे होत असलेले आरोप व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराविषयी माहिती घेतली। या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आज अडीच लाख आमच्या इथे वॉटर कनेक्शन दिले गेले जल जीवनच्या माध्यमातून गावोगावी पहिल्यांदा कोटींचे निधी पोहोचले जल जीवन मिशनच्या माध्यमातून 95,000 घरकुलं झाले। शेतकरी किसान सन्मान निधी शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यावर काय सांगायचं? बघा 60 वर्ष काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूटला ड्रायफ्रूट आमच्या निवडमध्ये 107 एकर जागांमध्ये साकारला जाणार आहे। हजारो कोटींचं बजेट त्याच्यासाठी सरकार आहे। मला असं वाटतं की याच्यामधूनच आम्ही कांदा असेल द्राक्ष असेल याच्या एक्सपोर्टसाठी सुविधा त्याचा सर्व फायदा रोजगार विरोधकांकडे मुद्दे नाही आणि म्हणून कुठेतरी त्यांची चलबिचल झाली। पूर्व भागात पण पाणी टंचाईचा प्रश्न आहे त्याबद्दल कसं बघता? पाणी टंचाईबाबत स्पष्टता दिलेली आहे आणि याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला याच्यावर काम करायचं आहे आणि नागपूरचा जो प्रकल्प आहे त्याचा अहवाल तयार दृष्टीने या भागातला दुष्काळ मिटवण्यासाठीचा एक चांगला प्रोजेक्ट तयार केला जाणार आहे आणि पाणी प्रश्नावर सुद्धा काम सरकारने केलेलं आहे। जे केलेलं आहे त्याच्या सुधारणा करण्यासाठी अजून ती भरून काढण्यासाठी हा नागपूरचा प्रकल्प पुढच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याच्यासाठी आम्हाला परत एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि जे बजेट आहे ते केंद्र आणि राज्य सरकार देणार आणि म्हणून आम्हाला या सगळ्या विकास कामांसाठी परत एकदा नरेंद्र मोदींचेच हवे आहेत। आणि माझ्या शेतकरी बंधूंना आपल्या माध्यमातून विनंती करते की आपल्या या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कांदा अनुदान असेल, नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई असेल, शेतकऱ्यांची जी आडत 4% मार्केट कमी ती बंद करण्याचा विषय असेल किंवा मग आज आमच्या केंद्र सरकारच्या बँकांच्या राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून OTSची योजना राबवली त्याचा सरळ शेतकऱ्यांना फायदा झाला आणि मला असं वाटतं आम्ही पर्याय दिले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडून अनेक प्रकारचे पर्याय आणि भविष्यामध्ये त्या पर्यायांचा अजून चांगला विकास करण्यासाठी आम्ही काम करतोय। कांदा स्टोरेजच्यासाठी कांदा चाळींचा अनुदान वाढवणार आहे, अनुदान जास्त देणार आहे, प्रोसेसिंग युनिट आणणार आहे, कांद्यावरची प्रोसेसिंग होते त्याचा एक चांगला फायदा होईल। या सगळ्या बाबतीत आज सरकार अग्रेसरपणे काम करत आहे आणि या दृष्टीने एकंदरीत मतदारसंघाकडे पाहिल्यावर साधारणतः पुढील पातळीसाठी कुठल्या योजना आहेत, भूमिका आहेत आणि कुठली उद्दिष्ट आहे असं वाटतं? मी आधी सांगितलं की ड्रायफ्रूट आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, सुरत चेन्नई महामार्ग महत्त्वाचा आहे। आमच्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे, NMCने परवानगी दिली, केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे आज राज्य सरकारच्या मदतीने इथे आज 52 स्टुडंट शिक्षण घेत आहेत। आम्हाला पुढे MBBSच्या सीटला परवानगी मिळणार आहे। मला असं वाटतं की मेडिकल कॉलेज असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी ड्रायफ्रूटचा विषय असेल, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आम्ही आदिवासी भागात उभे करतो, सुरत चेन्नई महामार्ग आहे, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना प्रोत्साहन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या सेवेसाठी फिर एक बार मोदी सरकार। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।